सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपरिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकासवन्दामि भन्ते द्वारत्रयेन गतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयम्पि ओकासवन्दामि भन्ते द्वारत्रयेन गतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकासवन्दामि भन्ते द्वारत्रयेन गतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकासवं भन्ते ईशरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि। अनुगमं कृत्वा शीलं एतमे भन्ते। ओकासवं भन्ते ईशरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि। अनुगमं कृत्वा शीलं एतमे भन्ते। ओकासवं भन्ते ईशरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि। अनुगमं कृत्वा शीलं एतमे भन्ते। यमहं वदामि तं वदेत्। अहं भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। ते शरणागमनं सम्पूर्णं अहं भन्ते। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि।
कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ते शरणेन सति पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षित कृत्वा अपमादेन सम्पादेथ अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा या जगातील सर्वश्रेष्ठ रत्न बुद्धरत्न धम्मरत्न संघरत्न यांना त्रिवार वंदन करतो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती जीवन समर्पित करतो. त्रिरश्मी लेणी बुद्धस्तूप या ठिकाणी माझ्या वर्षावासाला 24 जुलैपासून सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाचं आयोजन भिक्खू संघ वर्षावास भिक्खू संघ वर्षावास उपासक संघ यांनी नाशिक यांनी केलेला आहे. आपण काल बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना ही पाहिली. आज आपल्याला मूळ ग्रंथाच्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. तर आज खंड क्रमांक 1 भाग क्रमांक 1 प्रकरण क्रमांक 1 या वाचनाला आपण सुरुवात करणार आहोत. प्रथम खंडामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले हे या खंडामध्ये आहे. याच्यामधल्या पहिल्या भागामध्ये जन्मापासून परिव्रजेपर्यंत माहिती दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण यातील पहिलं प्रकरण पाहू. त्यांचे कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला होता. त्यापैकी काही राज्यावर राजांची सत्ता होती तर काहींवर राज्यांची सत्ता नव्हती. राजांची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, मत्स्य, सौरसेन, अश्वमक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ह्या राज्यावर राजांची अधिसत्ता नव्हती. कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह,
रामग्रामचे कोलिय, अल्लकप्पचे बडी, रेसपुत्तचे कलिंग, पिंपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुमारगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजांची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत. ज्या राज्यावर राजांची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज हे जनपद कुठे नेऊन ठेवलं? दिल्लीमध्ये. पंतप्रधानाच्या निवासाला जनपद अमुक अमुक क्रमांक. त्यानंतर गृहमंत्री, राष्ट्रपती यांच्या निवासाला सुद्धा बाबासाहेबांनी जनपद असे नाव दिलेले आहे. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी काही माहिती मिळत नाही. या राजांची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित, शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळेपाळीने राज्यसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राज्यसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी राजा शुद्धोधनाची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. प्रकरण क्रमांक 1, पान नंबर 1. हा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंगुत्तर निकाय, जानवसव, वेसंत्र जातक आणि चैत्य जातक यामधून घेतलेला आहे. कौशलद्विपदीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचे राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. त्यांचे पूर्वज. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेदा कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन एक शाक्य राहत होता. सिंहहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोधन, दत्तोधन, शुक्लोधन, शाक्यधन व अमितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्राशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबांचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलिय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली.
व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे नोकर चाकर पुष्कळ होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐश आरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. बाबासाहेबांनी दुसऱ्या पानावरचा भाग मध्यम निकाय, चूलकुंज खद्द, अठ्ठकथा, सुत्तनिपात, संयुक्त निकाय, ललित विस्तार, सौनंद सुत्त यामधून घेतलेला आहे. आता आपण ऐकलं की कपिलवस्तू येथे तो राजा राज्य करीत होता. त्याच्यामुळे त्याच्याकडं अमाप शेती होती. मग आपण थोडंसं मागे जाऊ म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे वडील कोण? शुद्धोधन. शुद्धोधनाचे वडील कोण? सिंहहनू. सिंहहनूचे वडील कोण? जयसेन. जयसेनाचे वडील कोण? उल्कमुख. उल्कमुखचे वडील कोण? नोपूर. नोपूरचे वडील कोण? ओपूर. ओपूरचे वडील कोण? सुजात. सुजातचे वडील कोण? उल्कामुख. आणि उल्कामुखाचे वडील इक्ष्वाकू नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचं नाव प्रियतमा हे होतं. त्याची राजधानी साकेत होती. आजची जी अयोध्या आहे ती त्याची राजधानी होती. राज्याचे नाव मध्य प्रदेश होते. इक्ष्वाकू राजा सूर्यवंशाचा जनक होता. इक्ष्वाकू राजाची पत्नी प्रियतमा. त्या काळी राजाला अनेक राण्या असत. प्रियतमा ही राजाची आवडती राणी. मग राणीने असा हट्ट धरला की माझाच मुलगा हा गादीवर बसला पाहिजे. आणि इतर राण्यांची जी मुलं आहेत मोठी या मुलांना तुम्ही बाहेर पाठवलं पाहिजे. ते इथं राहता कामा नाहीत. राजानं विचार केला आणि राणीला तो म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मुलाला मी राजगादी देतो, पण या मुलांना तू निराश्रित करून का पाठवतेस? नाही, ते तसंच करावं लागेल. आता स्त्री हट्ट आणि शेवटी ती आवडती राणी. त्यामुळे राजा त्या मुलांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, बाबांनो, तुमच्या आईचा हट्ट असा आहे की तिच्या मुलाला ती गादीवर बसवणार आहे आणि तुम्हाला हे राज्य सोडून जावं लागणार आहे. त्या काळी फार आदर होता. जे वडिलांनी सांगितलं, जे आईनं सांगितलं ते शिरसावंद्य मानून त्या काळातले तरुण वागत असत. त्यांनीही तसंच केलं. ठीक आहे म्हणे पिताजी, काही हरकत नाही, आम्ही जातो. म्हणून ती मुलं कोणते? इक्ष्वाकू राजाच्या इतर राणीचे मुलं, प्रियतमाचा सोडून. मग त्यांनी गृहत्याग केला. त्यांना निराश्रित केलं. ते चालत 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 हिमालयाच्या पायथ्याशी आले. हिमालयाच्या पायथ्याशी आले. तिथे हिमालयाच्या पायथ्याशी कपिल मुनी नावाचे एक ऋषी राहत होते. त्या कपिल मुनीजवळ जाऊन त्यांनी आपली आपबीती सांगितली. आम्ही कसे आलो, आम्ही कोण आहोत आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही आता काय करावं? आम्ही तर कधी काम केलं नाही. आमचा उदरनिर्वाह कसा व्हावा? त्यावेळेस कपिल मुनींनी सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही. या हिमालयाच्या पायथ्याशी
जेवढी जमीन आहे तेवढी जमीन तुम्ही वहीत करत बसा, मेहनत करा, कमवा. आणि त्यांनी त्यांचा आदेश मानला आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेली जमीन मनसोक्तपणे त्यांनी वहीत केली. वहीत केली. भरपूर पीक आलं. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणखी पीक आलं. आणि जसं जसं पीक येत गेलं तसं तसं त्यांची शेती वहीत करण्याची भूक भागेना. मग ते आणखी हिमालयाच्या पायथ्याशी जमीन वहीत करत असत. आणि अशा प्रकारे त्या जमिनीला कोणत्याही प्रकारचं मोजमाप नव्हतं की ह्या कोणाची किती जमीन आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि मग खूप त्यांच्याकडे संपत्ती आली, खूप ते श्रीमंत झाले. आणि मग तिथे त्यांनी आपली वस्ती उभी केली आणि त्या वस्तीला त्यांनी नाव दिलं कपिलवस्तू. हे आहे ते कपिलवस्तूचा इतिहास. आणि मग एक दिवस या राजाच्या मनात विचार आला की आपण ज्या मुलांना घराबाहेर काढलं, जे निराश्रित झाले, त्यांचं काय चाललं असेल, ते कुठे असतील. मग त्याचा तपास लावण्यासाठी त्याने काही शिपाई पाठवले. मग शिपाई गेले कपिलवस्तूमध्ये आणि पाहतात ती नगरी, कपिलवस्तू नगरी फार श्रीमंत नगरी झाली आणि खूप त्यांचं वैभव वाढलं. त्यांच्याकडे खूप संपत्ती आली. मग तो शिपाई गेले आणि त्यांनी राजाला सांगितलं, तुमचे मुलं खूप श्रीमंत झाले. कपिलवस्तू नावाची एक नगरी बनली आणि त्या नगरीमध्ये खूप लोक श्रीमंत आहेत. खूप घरं झाले, म्हणे खूप मकानं झाले आणि घरं इतकं सुंदर आहेत की त्याचं वर्णनसुद्धा करता येत नाही. राजाला ते फार बरं वाटलं ऐकून. राजाची खूप इच्छा झाली की आपणही त्यांच्या भेटीला जावं, परंतु राजा काही कारणास्तव त्यांच्या भेटीला जाऊ शकला नाही. आणि मग ह्या कपिलवस्तूचा इतिहास अशा प्रकारचा आहे. आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे, कपिलवस्तू नगरी होती, त्याचा राजा शुद्धोधन होता आणि त्या शुद्धोधन राजाकडे खूप सारी शेती होती. 1000 नांगर त्याच्या शेतात चालत असत. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की त्यांनी अशा प्रकारे त्यांनी मेहनत केली. शक्य म्हणजे कोण? मेहनत करणारे. शक्य म्हणजे कोण? शेती करणारी. ही आहे शक्यांची व्याख्या. तर अशा प्रकारे त्यांनी खूप सारी मेहनत करून आपली नगरी फुलवली, आपली नगरी वाढवली आणि त्या नगरीचा राजा होता शुद्धोधन. तर अशा प्रकारे त्यानंतर देवदह नगरीचा राजा कोण राजा होता? तो कोडी होता. कोडी. त्याचा कोल राजाचा मुलगा अंजन, पत्नीचं नाव सुलक्षणा. त्यांना 4 अपत्य होते. 2 मुलं होते, 2 मुली होत्या. एका मुलाचं नाव सुप्रबुद्ध होते तर दुसऱ्याचं नाव दंडपाणी होते. मुली महामाया आणि महाप्रजापती गौतमी अशी त्यांची नावं होती. तर अशा प्रकारे
या ठिकाणी आम्ही या कपिलवस्तूचा इतिहास पाहिला. प्रकरण क्रमांक 2मध्ये त्यांचा जन्म. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतमा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायाने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंध आदी वस्तूंचा उपयोग करून मद्यपानादी उत्तेजक वस्तू वज्र करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलामकतेने सजविलेल्या शयन मंदिरात गेली. हा जो महोत्सव चालत होता, या महोत्सवाचं नाव काय होतं? याचं नाव होतं वप्रमंगल. काय नाव होतं? वप्रमंगल. हा 7 दिवस करत असते तो. या आषाढ महिन्यातच करत असे. त्या रात्री शुद्धोधन महामाया यांचा एकांत होऊन महामायाला गर्भसंभव झाला. पलंगावर पोहडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दीपकांनी आपल्याला निद्रित अवस्थेत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दीपकालांनी त्यांच्या स्त्रिया त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेलो. त्यांनी तेथे तिला अभ्यंगस्थान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये फुलांनी असे सजविले की ती पुण्या दिव्य शक्तीच्या स्वागतास तयार झाली. इतक्या सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रगट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने आनंदाने उत्तर दिले, होय. त्याच क्षणी महामायाला जाग आली. या पानावरची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निदान कथा आणि जातक निदान कथा या 2 ग्रंथातून घेतली आहे. तर इथे प्रश्न असा आहे की काय म्हणतात सुमेध बोधिसत्व, मी माझा शेवटचा जन्म घेत आहे, तू माझी माता होशील का? शेवटचा म्हणजे कोणता? 10वा. शेवटचा म्हणजे कोणता? 10वा. बोधिसत्वाला 10 जन्म घ्यावे लागतात, त्यावेळेस ते बुद्ध होतात. म्हणजेच बोधिसत्वाला 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात, त्यावेळेस ते बुद्ध होतात. आणि जाणारे जे बुद्ध म्हणजे महानिर्वाण पावतात, त्यावेळेस ते येणाऱ्या बुद्धाची भविष्यवाणी करत असतात की माझ्यानंतर या कालामध्ये अमुक अमुक बुद्ध येतील. म्हणजे हा कालखंड जो आहे, हा कालखंड कल्पवर्षाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती पारमी पूर्ण केली या जन्मामध्ये? त्याग पारमी पूर्ण केली. कोणाकोणाचा त्याग केला त्यांनी? पत्नीचा त्याग केला, मुलांचा त्याग केला आणि दान खूप दिलं त्यांनी.
आम्हाला खूप दान दिलं. आज आम्ही जे काही आहोत ही सर्व कमाई त्यांची, आमचं काहीच नाही. त्यांनी जर शिक्षण दिलं नसतं तर आम्ही कुठे असतो आमचं आम्हाला माहीत नाही. शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिला, मतांचा अधिकार त्यांनी दिला. मतांचा अधिकार आपल्या हाती राजा ठरवण्याची ताकद दिली. म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी दान आम्हाला दिलं आहे. त्यांची शीलपारणी खूप जबरदस्त होती, खूप शीलवान होते बाबासाहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा शीलवान माणूस कोणीच नव्हता. म्हणून त्यांच्या शीलाचा प्रभाव पडत असेल. कित्येक वेळा असे उदाहरणं घडले. त्यातलं उदाहरण सांगता येईल रायगडावर बाबासाहेब गेले आपल्या सहकार्यासह. रायगडावर रात्रभर तिथे झोपले आणि सकाळी त्यांनी त्या तळ्यातलं पाणी पिले, तोंड धुतलं. तेवढ्यात 200 ते 250 लोक हाती काठ्या, तलवारी, दगडं घेऊन चाल करून आले. बाबासाहेबासोबत त्याचे मोजके सहकारी होते. किती भयानक संकट आहे. महाराने पाणी बाटवलं, महाराने गड बाटवला असं म्हणून ते आरडाओरडा करत तिथं आले. बाबासाहेब बोधिसत्व होते. खूप शांत राहिले ते. आणि मग त्यांना म्हटलं, मुस्लिम लोक होते ते, त्यांना म्हटलं की मी हिंदू धर्म सोडणार आहे, हिंदू धर्माचा मी त्याग करणार आहे. मी तर घोषणा केलीच 1935 साली. तर समजा मी उद्या मुस्लिम धर्म स्वीकारला तरी तुम्ही आम्हाला अशीच वागणूक देणार का? आम्ही त्यावेळेस मग ते शांत झाले. त्यांचा निर्धार घडून पडाला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशामुळे घडलं? ते शीलवान होते म्हणून, ते नीतिवान होते म्हणून, ते धैर्यवान होते म्हणून. आणि कशामुळे धैर्यवान? पंचशिलाचं काटेकोरपणे काया वाचा मनाने पालन केल्याने, चारही उपोषित केल्याने ते शीलवान. अशा शीलवान व्यक्तींना आम्ही बाबा म्हणतो, बाबासाहेब. मग त्यांची मुलं तशीच लागतील ना, नाही का? त्यांची मुलं तशीच लागतील ना. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणारी लागतील ना, त्यांचं अनुसरण करणारी लागतील ना. की मग 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय बोलना पडेगा, जय भीम, ताकत बोलो जय भीम, हे आहे? हा गजर आहे का? नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं आम्हाला शीलवान बनावं लागेल, धैर्यवान बनावं लागेल, उच्च शिक्षित बनावं लागेल, तरच आम्ही त्यांची मुलं म्हणून शोभून दिसू. तर अशा प्रकारे हे बोधिसत्व तिच्या महामायेच्या पुढे उभे झाले आणि त्यांनी महामायेने मोठ्या आनंदाने होकार दिला. मग महामायाला असं वाटलं की आपलं पहिलं बाळंतपण आपल्या माहेरी व्हावं. माहेरी म्हणजे देवदह नगरीला व्हावं. मग ते राजानं तयारी केली, सोन्याची पालखी दिली, तिच्यासोबत सशस्त्र सैनिक दिले
सगळी व्यवस्था सगळ्या लवाजम्यासह महामाया देवदह नगरीला निघाली. मध्ये एक लुंबिनी वन लागलं. त्या लुंबिनी वनात आल्यानंतर महामायाला भरड पडली. कशाची? त्या लुंबिनी वनातील फुलांची, फळांची, तिच्या सौंदर्याची. आणि मग तिला असं वाटलं की या लुंबिनी वनात विहार करावा. म्हणून तिने ती पालखी आपली, त्यावेळेला फुलं फळं येण्याचा काही योग ऋतू नव्हता. तरीही त्या झाडांना फुलं फळं होती आणि वातावरण कसं सुगंधित होतं. महामाया तिथे मध्यरात्री उतरली आणि या झाडाजवळून त्या झाडाजवळ, त्या फुलाजवळून त्या फुलाजवळ असं करीत 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 रात्रीचा पहिला प्रहर झाला. रात्रीच्या पहिल्या प्रहरात तिला असं वाटलं शालवृक्षाची फांदी पकडावी. तिला तो मोह आवडता आला नाही. तिने ते खाली वाऱ्याच्या झडक्यानं आलेली फांदी पकडली. त्या फांदीनं तिला वर उचललं आणि तितक्याही वेदना त्या माऊलीला सहन झाल्या नाही. तिने उभ्यानेच सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. तर हा कधी दिला? वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या प्रहरात. कधी दिला? पहिल्या प्रहरात. आणि म्हणून आम्ही बुद्ध जयंती कशी साजरी करावी? तर आम्ही अशी पद्धत आणली पाहिजे की जशी महामाया त्या मध्यरात्रीपासून त्या लुंबिनी वनात फिरत होती, या झाडाची त्या झाडाजवळ, त्या फुलाची या फुलाजवळ अशी फिरत होती, तशी आम्ही मेणबत्त्या घेऊन संपूर्ण नगरामध्ये परिक्रमा केली पाहिजे. मध्यरात्री शांत चित्तानं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आणि जसं ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो त्यावेळेस आम्ही विहारात आलं पाहिजे. आमचं पाऊल विहारात पडलं पाहिजे. मग अशा प्रकारे आम्ही बुद्ध जयंतीची प्रथा पाडली पाहिजे. ही प्रथा परदेशामध्ये आहे. जपान, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, दक्षिण कोरिया, हे जे देश आहेत या देशांमध्ये ही प्रथा आहे. ते लोक मध्यरात्रीच निघतात आणि अशा प्रकारे ते परिक्रमा करतात सगळ्या गावामधून. आणि पहाटे पहाटे जे सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळेस ते विहारात पोहोचतात आणि मग तिथे अष्टशील ग्रहण करतात. अष्टशील ग्रहण केल्यानंतर आपापल्या घरी जातात आणि त्या दिवशी अष्टशिलाचं काटेकोरपणे पालन करतात, उपोषण करतात, दान करतात. अशी प्रथा आहे. आपणही ही प्रथा सुरू केली पाहिजे. मी ज्या गावात जातो, ज्या गावात माझे धम्मसंस्कार वर्ग चालतात, त्या गावामधून मी ही प्रथा सुरू केलेली आहे. 28 गावातून माझे धम्मसंस्कार वर्ग झालेत. त्या 28 गावामध्ये मी ही प्रथा सुरू केलेली आहे. बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करावी? आपण सर्वांनीसुद्धा याबाबत विचार करावा आणि तशा पद्धतीची बुद्ध पौर्णिमा आपण साजरी करावी. इथे तिसरं प्रकरण आज संपलेलं आहे. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं. साधु साधु साधु. सर्वांनी म्हणा शरणार्थी गाता. नाती मे शरणं अय्यं
बुद्ध मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि। वन्दामि सर्वदा 3 वेळा म्हणा अहं वंदामि सर्वदा।